पुण्यामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी केली जाणार आहे। धरणांमधील पाणीसाठा अगदी तळाला गेलाय आणि त्यामुळे धरणांमध्ये 2च महिने पुरेल इतका साठा शिल्लक आहे। पुण्यामध्ये पाणी टंचाईचं संकट आणखी गडद होत आहे आणि त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी केली जाणार आहे। पुण्यामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी केली जाते आहे। धरणांमधील पाणीसाठा अगदी तळाला गेलेला आहे, कारण की आपण सातत्याने अपडेट पाहतोय। पाणी टंचाई बऱ्याच अंशी उद्भवती आणि त्यामुळे पुण्यामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी केली जाणार आहे। आणि या संदर्भात जाणून घेणार आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, 1-2 दिवसांपूर्वी हा साठा 7% वर होता। आता नेमका पाणीसाठा किती शिल्लक आहे आणि काय आदेश नेमके दिले गेलेले आहेत? ही चाचपणी कशी होईल? बरोबर आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा वेगानं कमी होतोय। जून महिना संपला तरी अद्याप पावसानं म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही। सध्या धरणांमध्ये केवळ 3.7 TMC इतकंच पाणी शिल्लक आहे आणि म्हणून या सगळ्या गंभीर पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं कृत्रिम पावसाची चाचपणी सुरू केलेली आहे। महापौरांनी महापालिका आयुक्तांना तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पुण्यात कृत्रिम पाऊस पाडायचा झाला तर त्याच्यासाठी नेमकं काय करावं लागेल याची सविस्तर तांत्रिक माहिती आणि अहवाल तातडीनं गोळा करण्याचे आदेश जे आहेत ते महापौरांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिलेले आहेत। हा अहवाल कधीपर्यंत सादर केला जातोय आणि कृत्रिम पावसाची चाचपणी जी सुरू आहे तर तसा खरंच कृत्रिम पाऊस पुण्यामध्ये पाडला जातोय का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अगदी अहवालामध्ये नेमकं काय दिलं गेलेलं आहे आणि आता सध्या 2 महिने पाणी पुरवठा होईल याची जरी खबरदारी घेतली गेली असली तरी आता अंमलबजावणी कधीपासून होणार या सगळ्याची? नुकतीच बैठक काल पार पडलेली आहे। कालच अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। आता अहवाल बनवण्याचं काम सुरू आहे। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। धरणांमध्ये फक्त 3.7 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे आणि पुणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी घेण्यात येत असलेली ही खबरदारी। ज्ञानेश्वर, धन्यवाद।